हडपसर विधानसभा मतदारसंघातून नोव्हेंबर 2024 निवडणूक मी लढवली होती. या निवडणुकीमध्ये मतदार यादी असेल किंवा एकूणच निवडणूक ईव्हीएम मशीनच्या संदर्भातले व्हीव्हीपॅटच्या संदर्भातले माझे काही आक्षेप होते ते आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे त्याचबरोबर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे त्या संदर्भात दाद मागितली होती. गेल्या वर्षी त्याच्यातल्या संशयास्पद असणाऱ्या 27 मशीनचे पैसे साधारण 12,74,000 रुपये आम्ही भरले होते. पण त्यानंतर निवडणूक आयोगाने या मशीन्स मोजल्या जातील पण त्या मॉकपोल करून म्हणजे पूर्वीचं मतदान इरेज करून ते मोजलं जाईल अशा प्रकारे आम्हाला पत्र दिलं होतं. त्या संदर्भात आम्ही आक्षेप नोंदवला. काही लोक सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि त्याच्यानंतर आता आम्ही जे म्हणणं मांडलं होतं त्याच्या संदर्भातला एक निकाल लागलेला आहे. त्यानुसार येणाऱ्या 25 जुलैपासून म्हणजे येणाऱ्या शुक्रवारपासून आमच्या हडपसर विधानसभा मतदारसंघातल्या 27 मशीनची मोजणी होणार आहे. याच्यामध्ये जे मतदान आमच्या ईव्हीएममध्ये नोंदवले ते असेल, व्हीव्हीपॅट असेल, हे आमच्यासमोर मोजलं जाणार आहे. 25 तारीख ते 2 जून असा 8 दिवस आमची म्हणजे मतमोजणी चालणार आहे. ज्याच्यामध्ये पहिल्या दिवशी 2 नंतर 4 मशीन मोजल्या जातील. ईव्हीएम आम्हाला हे पुन्हा एकदा मतमोजणी करून दाखवणार आहे. त्याचबरोबर व्हीव्हीपॅटमधलं आमचं नोंदवलेलं मशीन्स म्हणजे मतदान आहे ते सुद्धा आम्हाला चिठ्ठ्या मोजून दाखवल्या जाणार आहेत. त्याचबरोबर त्या मशीन परत आम्हाला जर वाटलं तर त्या झिरो करून पुन्हा त्याच्यामध्ये मॉकपोल सुद्धा 1400 मताचा प्रत्येक मशीनमध्ये 1400 मताचा मॉकपोल आम्ही मतदान नोंदवायचं आणि पुन्हा त्याची मतमोजणी करायची हे सुद्धा केलं जाणार आहे. त्याच्यामुळे आमच्या या मतदारसंघापासून याची सुरुवात होतीये. याचं समाधान मी व्यक्त करतो. योग्य तर काय जे काय निकाल असेल किंवा काय चुकीचा प्रकार घडला असेल तर निश्चित त्या मतमोजणीमध्ये या ठिकाणी समोर येईल. त्याच्यामुळे भारतीय संविधान असेल, माननीय सुप्रीम कोर्ट असेल आणि केंद्रीय निवडणूक आयोग यांचे मी मनापासून आभार मानत असताना याच्यामध्ये अनुकूल ते निकाल येईल असे या ठिकाणी विश्वास